सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निर्सेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, धरी हाची नेम अहर्निशी, तयाच्या चिंतने निर्सेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. तुका म्हणे कोटी कोळीते पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे, तयाच्या चिंतने निर्सेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पांडुरंगा करू प्रथमा नमन, पांडुरंगा करू प्रथमा नमन, पांडुरंगा करू प्रथमा नमन. दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयुद्ध मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. कर्पूर गौरं करुणावतारं, संसार सारं भुजगेन्द्रहारं, सदा वसन्तं हृदयारविन्दे, भवं भवानी सहितं नमामि. जयांचे केली स्मरण, होय सकल विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या, 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 या वारकरी संतांच्या. सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निर्सेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरता निवडला अभंग, विश्वमान्य विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे देहूगावचे सुप्रसिद्ध साधू, नवे नवे तर तुम्हा आम्हा वारकऱ्यांच्या कळस्थानी जे पूजनीय आहेत, वंदनीय तसे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उपदेशपर असा अभंग सेवेकरता निवडला. विठ्ठल विठ्ठल
जगद्गुरु तुकोबाला तुम्हा मोक्ष जनांना नामसाधूंमध्ये सांगतात. काय सांगतात की सारासार विचार करा उठाउठी. काय सांगतात सारासार विचार करा आणि जे भगवंतांचं नाम आहे ते आपल्या कंठात धरा. ते भगवंताचं नाम कंठात झालं काय होईल तर महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात की तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू. त्या भगवंताचे जर नामचिंतन केलं तर तुमच्या जीवनातील सर्व संकटे नाहीशी होतील व दुर्घट असा भवसागर नाहीसा होईल. पण हे सर्व कधी शक्य होईल तर महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम धरी हाची नेम अहर्निशी. बाबा ना आपल्याला मानवाचा जन्म प्राप्त झाला आहे म्हणून त्या वाचन त्या रामाचे स्मरण केलं पाहिजे. सतत नामस्मरण केलं पाहिजे. सतत नामस्मरण केल्यानंतर काय होईल तर महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात तुका म्हणे कोटी कुळीते पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. त्या भगवंताच्या जर नामाचे चिंतन केलं तर आपल्या कोटी कुळाचा उद्धार होईल. हाच अभंगाचा थोडक्यात असा भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. झालं कीर्तन विठ्ठल सारासार विचार. महाराज सांगतात विचार करा. आता देवाने विचार करण्याची शक्ती मनुष्यात दिली आहे म्हणजे मानवात दिली आहे. तसं पशु पक्षी यांना अति अल्प विचार आहे. ते फक्त आहार भय निद्रा याचाच विचार करा. पण मनुष्य योनी यापुढे जाऊन विचार करू शकते. यासाठी अनेक ग्रंथ निर्माण झाले आहेत. उदाहरणार्थ विचारसागर विवेक चुडामणी गीता ज्ञानेश्वरी गाथा भागवत या प्रत्येक ग्रंथामध्ये अनेक विचार सांगितले आहेत. भगवंत आपला विचार जो अर्जुना सांगतात तो माऊलीने आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले आहे. आधी विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जग जेठी आणि भक्त राजू कीर्ती परितसे. माऊली ज्ञानेश्वरी हा माऊलींचा सर्वात मोठा व सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये संसार कसा करावा हा विचार आहेच पण परमार्थ कसा करावा हाही विचार माऊली सांगतात. किंबहुना हा ग्रंथ म्हणजे जणू विवेकाचे उद्यानच आहे. हे माऊली आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले आहे. आता अवधारा कथा गहन जे सकळ कौतुका जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेक दरुचे. महाराज म्हणतात ज्याप्रमाणे एखाद्या उद्यानात बागेत अनेक प्रकारची झाडे वेली असतात तसे प्रत्येक मानवाच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे विचार आहेत. पण त्याचे सारासार विचार करतात त्यांना संत म्हटलं पाहिजे. आता संत कुणाला म्हणायचं हे माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये सांगत आहे. चंद्र तिथे चंद्रिका शंभू तिथे अंबिका संत तिथे विवेका असते की जे. माऊली म्हणतात जे सारासार विचार करतात त्यांना संत म्हणायचं आहे. अजून माऊली पुढे जाऊन सांगतात की ज्याच्या जीवनात विचार नाही त्याच्यातले कावळ्यात काही एक फरक नाही. तुकाराम महाराज थोडं कठोर बोलतात. तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या जीवनात विचार नाही त्याला गाढव समजण्यास हरकत नाही. मग विचार कोणता करायचा याकरता 3 प्रकार पडले. काही गोष्टीचा विचार कधी कधी करावा, काही गोष्टीचा विचार कधीच करू नये, काही गोष्टीचा विचार सतत करावा. आता काही गोष्टीचा विचार कधीच करू नये याला अनावश्यक विचार म्हणतात. अनावश्यक विचार म्हणजे तुम्हाला थोडक्यात दृष्टांत देतो. एका गावामध्ये एक डॉक्टर राहत असतो. हा डॉक्टर म्हणजे औषधांचा अभ्यास न झालेला पण डिग्री नसणारा पण औषधांचा अभ्यास असणारा आणि हातगुण चांगला असणारा डॉक्टर असतो. हा डॉक्टर शेतकऱ्याचा मुलगा असल्या कारणाने त्याने एक दुधाकरता म्हैस बाळगलेली असते. हा डॉक्टर प्रत्येक जेव्हा रुग्णाला तपासतो त्याच्या मनात एक विचार आला असतो की अरे या म्हशी शिंग फार चांगले आहेत किंवा या म्हशीवर आपण आरूढ झालो तर किती मजा येईल. पण हा विचार त्याच्या मनात आहे. विचार तो एके दिवस होतो. हा 2 वर्ष विचार केल्यानंतर तो म्हणतो हा विचार एक दिवस अंमलात आणलाच पाहिजे. तो एके दिवस सकाळी उठला, आंघोळ केली, पांढरे शुभ्र कपडे घातले, त्या म्हशी दावे सोडून म्हशी शिंगाधुरा हा म्हशीवर आडू झाला. म्हैस गल्लीतून जात असताना त्या डॉक्टरला बरे वाटले पण डॉक्टर म्हशीवर बसलाय हे पाहण्यासाठी आणि त्याला पाहायला गर्दी झाली. तशी म्हैस बुजावली व पळू लागली. तसा डॉक्टर घाबरला व ओरडू लागला की धावा वाचवा. गावातील जी तरुण मुलं होती ती काटे घेऊन त्या म्हशीच्या मागे पळू लागली. म्हैस अजून जोरात पळू लागली व गावाच्या बाहेर असणाऱ्या एका तलावात घुसली. हा डॉक्टर पाण्यात पडला. कसा तरी काठावर आला आणि त्याचे जे काठावर मुलं उभी होती त्यात एक जो सरपंच होता तो सरपंच म्हणा डॉक्टर
तुम्ही असा कसा विचार केला? डॉक्टर म्हणाले हा विचार मी 2 वर्षे करत होतो. असा निरर्थक विचार करून काही उपयोग होत नाही. कारण त्यामुळे काय होतं, वेळही जाते आणि फजिती होते. म्हणजे निरर्थक विचार करून काही उपयोग नाही. दुसरा मुद्दा सांगितला आहे की काही गोष्टीचा विचार कधी कधी करावा. ज्याप्रमाणे आता बघा, माझा देश कोणता आहे याचा विचार माणसाने केला पाहिजे. माझे मित्र कोण आहेत याचा माणसाने विचार केला पाहिजे. माझे उत्पन्न किती, खर्च किती याचा माणसाने विचार केला पाहिजे. आता पहिला मुद्दा सांगायचा, माझा देश कोणता. बघा, परदेशात राहणाऱ्या माणसाने जर तिथे दादागिरी केली तर परिणामी मार खावा लागणार. म्हणून माझा देश कोणता आहे हा विचार केला पाहिजे. काही विठ्ठल 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 काही गोष्टीचा विचार कधी कधी केला पाहिजे. म्हणजे बघा, जर 80 वर्षाचा म्हातारा जर लहान मुलाबाळा खेळू लागला तर मूर्खात जमा होणार. म्हणून हा विचार, काही गोष्टीचा विचार कधी कधी केला पाहिजे. आता काही गोष्टीचा विचार सतत केला पाहिजे. तो म्हणजे कसा की परमार्थिक विचार आहेत ते. जो विचार म्हणजे सतत नामस्मरण, म्हणजे तुकाराम महाराजांप्रमाण आहे, क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार. क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. किंवा आहे मी कोण हा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. एक रामायणात दृष्टांत, कारण मी कोठून आलो, कोठे जायचे आहे, या देहाचा या जगाचा माझा काय संबंध, हा माणसाने आध्यात्मिक विचार केला पाहिजे. एक रामायणामध्ये दृष्टांत येतो बघा, जर विचार बिघडला तर आचार बिघडतो. आणि त्यामुळे बघा, सीतामातेचा विचार बिघडला मायावी हरणामुळे. तर लक्ष्मणाला राम गेल्यानंतर लक्ष्मण वाटते तशा बोलल्या व लक्ष्मण रेषा ओलांडल्या, हा आचार बिघडला. आणि रावण सीतेस घेऊन गेला. आणि म्हणून सतत विचार केला पाहिजे. हेच महाराज अभंगाचं पहिलं चरण. सारासा विचार करावं सारासा विचार सारासार विचार करा उठाउठी नाम धरा कंठी विठोबाचे. आता उठाउठी म्हणजे ताबडतोब की चांगल्या गोष्टीचा विचार अंमलात आणावा, वाईट गोष्टीचा विचार सोडावा. आता महाराज आमच्या विचारांची पातळी खालच्या प्रकारची आहे. पण महाराज तुम्ही एक विचार सांगा. तर महाराज म्हणतात नाम धरा कंठी विठोबाचे. आम्ही यावर विचार करून सारांश काढला आहे की ते एक नाम म्हणजे जे श्रीहरीचे नाम, त्याच्यावर तेच एक नाम आपल्या कंठात धारण केलं पाहिजे. आता हे आपलं जीवन कसं आहे, तर हे आसारात आसार आहे. आता संसार कसा आहे, आता आसारात आसार. ते मी सांगत नाही, तर माऊली आपल्या ज्ञानेश्वरीच्या आपल्या हरिपाठामध्ये सांगतात की त्रिगुण आसार निर्गुण हे सार सारा सार विचार हरिपाठ सारा सार विचार.
सार सारासार विचार हरिपाठ. आता त्रिगुण कोणते झाले आहेत की चित्रपट, नाटक आणि तमाशा हे कसे आसारात आसार आहेत. त्यामुळे आपल्या जे नामधारक आहेत, जे साधक आहेत, त्यांनी आपलं अमूल्य आयुष्य याच्यामध्ये खर्च करू नये. आता मग असार संसारामध्ये सार काय सांगितले आहेत तर 6 गोष्टी सार सांगितल्या आहेत. एक म्हणजे विष्णूची भक्ती, गीतेचे तत्वज्ञान, एकादशी व्रत, गायीची सेवा, ब्राह्मणाची सेवा, या 6 गोष्टी सार आहेत. असार जीवनात या 6 गोष्टी सार आहेत. मग सारात आसार काय सांगितले आहेत तर सारामध्ये आसार आहेत की 2 गोष्टी फक्त आसार आहेत. अहम व ममता. मी व माझे सोडले तर सर्व संसार कसा ब्रह्मरूप होतो. संतांनी काय केलं, आपलं अहम व ममता सोडली आणि संसार कसा ब्रह्मरूप केला. तर तसे या सारामध्ये आसार काय झालेले आहेत. विठ्ठल विठ्ठल सारात सार काय झालं, सारासार नाम आहे, सारासार नामच आहे. तुकाराम नाम आहे. आता तुकाराम म्हणतात नाम साराचे हि सार शरणागत यमकिंकर, किंवा माऊली महावैष्णव ज्ञानोबराय नामागत सार बोल वापरतात. त्यांचं प्रमाण आहे सार 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 विठोबा नाम तुझे सार, म्हणून शूळपाणी जपत असे वारंवार. माणसाने सारं लक्ष नामाकडे दिले पाहिजे. आता नाम मला काय म्हणतात नामकंठात धरा. नामकंठात धरायचं नाम कसं काय पाहिजे. पहिलं नाम परा पशंती मध्यमा आणि वैखरी. जर नाम परेत असेल तर पशंती देणार आणि पशंतीत राहिलं नाम वैखरीतून जाणार. आता काही माणसं बघा संडास व बाथरूम मध्ये एकच बल्ब ठेवतात का. जर नाम कंठात धरले तर आत व बाहेर प्रकाश पडतो. आतमध्ये हृदयात व बाहेर म्हणजे जनात. आता काही माणसं बघा संडास व बाथरूम मध्ये एकच बल्ब ठेवतात, ज्याप्रमाणे आपल्या दोन्ही साईडला उजेड मिळू शकतो. आणि मग महाराज अजून काय फायदा होतो तर महाराज या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात.
तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू. आता तयाच्या चिंतने, चिंतनाचे पुन्हा 4 प्रकार: व्यर्थ चिंतन, विषय चिंतन, परदोष चिंतन आणि भगवत चिंतन. सर्वप्रथम सांगते की व्यर्थ चिंतन, नको त्या गोष्टीचे चिंतन करणं म्हणजे व्यर्थ चिंतन. दुसरं सांगितलं की विषय चिंतन, की मला हे मिळालं नाही, मला ते मिळालं नाही, मी याचा उपभोग घेतला, मी त्याचा उपभोग घेतला, हे झालं विषय चिंतन. तिसरं चिंतन झालं की परदोष चिंतन. आता परमार्थी माणसानं दुसऱ्याचा दोष पाहून आपलं अंतःकरण मलिन होते. त्याकडे दुसऱ्याकडचा दोष पाहू नये, की हा तसा तो तसा, आपल्याला त्याची देणं की नाही. कारण नामधारकांचे दुसरे दोष पाहिले तर आपलं अंतःकरण मलिन होते. मग याला म्हणतात परदोष चिंतन. आणि चौथं सांगितलं जे भगवत चिंतन. आता भगवत चिंतनामुळे काय होतं तर आपल्याला नामामुळे ना येणारे संकट दूर होतात. तर महाराजांचं प्रमाण आहे, नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. आता नामाचं चिंतन केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व संकटे नाहीशी होतात. आता नामस्मरण कोणी कोणी घेतले तर महाराज तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, पाहते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठविती, प्रल्हादासी पिता करीतो जाचनी, परिस्मरे मणी नारायण. आता पांडवांनी काय केलं की आपल्या भगवंताचं चिंतन केलं. कधी केलं? जेव्हा पांडव अज्ञातवासात होते तर त्याने भगवंतांचं नामचिंतन सोडलं नाही. आणि म्हणून द्वारकेचा रण आहे, द्वारकेचा ज्ञानदेव म्हणे व्यासाची आगुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. जेव्हा जेव्हा भक्तावर संकट येते तेव्हा तेव्हा देव आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी धावून येतो. तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू. आता प्रल्हादावर किती संकट आले, भगवंताने त्याला धरून नेलं. पण हे मग आपल्या काय केलं, सतत नामस्मरण केलं पाहिजे, नामस्मरण भगवंताचं केलं पाहिजे. पण हे महाराज आम्हालाच का सांगतात तर हे महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात, जन्मण्यापुढे
धरी हाची नेम अहर्निशी. आपणाला मानवाचा जन्म प्राप्त झाला आहे. कारण 4 खाणी 84 लक्ष योनी ओलांडल्यानंतर मनुष्य जन्म प्राप्त होतो. आता मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर आपल्या काय केलं, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. पण नामस्मरण करत असताना त्याला कोणताही काळ वेळ पाहायची गरज नाही. दोन्ही पक्ष पाही दोन्ही पक्ष पाही पाही उद्धरती. आपल्याला मानवाचा जन्म प्राप्त झाला आहे म्हणून आपण काय केलं पाहिजे, सतत नामस्मरण केलं पाहिजे. सतत नामस्मरण कर. आपण येताना काय आणले, बरोबर आणलेलं नाही. येताना उघडे जाताना उघडे, बँक पासबुक 7/12 सोबत काही बरोबर जात नाही. पण जे आपण केलेले भगवंताचं नामचिंतन आहे ते मात्र आपल्या बरोबर जातं. पण हे नामस्मरण करत असताना जर पाप घडलं तर ते सुद्धा पाप आपल्या बरोबर येतं. तुम्हाला थोडक्यात दृष्टांत सांगतो. एका गावामध्ये एक कीर्तनकार कीर्तन करत होता. तो कीर्तनकार म्हणाला की गावातील सर्व लोक मरणार आहेत. ते गावातील सर्व लोक गंभीर झाले व म्हणू लागले की हा काय अभद्र बोलतो आहे. पण एवढ्या कीर्तनामध्ये बसणारी जी एक म्हातारी होती ती मात्र हसत होती. सर्व कीर्तन संपल्यानंतर पाया पडायला आले. तो कीर्तनकार म्हणाले, आजीबाई मी जेव्हा म्हटलो की या गावातील सर्व लोक मरणार आहे, सर्व लोक गंभीर झाले, तर तुम्ही मात्र हसलात. या मागचं कारण काय की माझे विचार तुम्हाला बहुतेक पटले दिसतात. महाराज म्हणतात तसं काही नाही. तुम्ही काय म्हणणार की सर्व गावचे लोक मरणार आहेत. अहो मी या गावची पाहुणी आहे म्हणून हसले. विठ्ठल विठ्ठल कारण देवाने आपल्याला मुख दिलं आहे, हे नामस्मरणा करता दिले आहे. तसा प्रत्येकाच्या शरीरावर 7 कमले आहेत. याला काय म्हणतात, चरण कमल, कर कमल, शीर कमल, नेत्र कमल, मुख कमल. प्रत्येकाच्या शरीरावर 7 कमले आहेत. आता मुख कमल याचा उपयोग कशासाठी केला पाहिजे, लोकांच्या काकड्या चोरून खायला नाही ना. या मुखाचा उपयोग भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी केलं पाहिजे. तर नामस्मरण कधी करता येतं, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, महाराजांचं प्रमाण होतं. तसंच नामस्मरण कधी करता येतं, आपण जेव्हा कामामध्ये असेल तर कामामध्ये काम काही म्हणा राम राम. काम करत असताना सुद्धा राम राम म्हटलं तरी देवाची सेवा घडते, नामचिंतन घडतं. किंवा आपण एखाद्या वाटेने तीर्थयात्रेसाठी चाललो आहोत किंवा कशासाठी चालत आहोत तर चालताना सुद्धा भगवंत नाम राम म्हणता वाट चाली, यज्ञ पावलो पावली. म्हणजे इकड तिकडच्या गोष्टी करण्यापेक्षा रामाचं नामस्मरण सतत केलं पाहिजे. पण नामाचं स्मरण कोणी कोणी केलं तर माझ्या हनुमंतराने केलंय ना. ते कसं केलंय, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय
नामस्मरण कधी सतत नामस्मरण करायचं. ते माऊली महावैष्णव ज्ञानोबराय आपल्या हरिपाठामध्ये सांगतात, नित्य नेम नामी प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. आता रामाचं नाम कोणी कोणी घेतले तर साक्षात महादेवाने घेतले ना. भजन करी महादेव राम पूजी सदाशिव. कारण महादेवाने सुद्धा रामाचं चिंतन केलं. का राम आणि जीव आणि शिव हे वेगळे नाहीत. कारण हरिहरा भेद नाही करू नये वाद. एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. माया तू दुर्गा मान घाली मान. माया तू दुर्गा मान घाली जीव शिव समा वाया तो दुर्गमान गाली मन. आता नामस्मरण काय सतत केलं पाहिजे. पण महाराज हे आम्हालाच का सांगतात. कारण नामस्मरण केल्यामुळे काय होतं तर आपल्या कोटी कुळाचा उद्धार होतो. हेच अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात. तुका म्हणे
दुर्घटा भवसिंधू दुर्घटा भवसिंधू सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट राल दुर्घट भव सिंधू जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम धरी हाची नेम अहर्निसी तयाच्या चिंतने निरसेल संकट राल दुर्घट भव सिंधू. अभंगाच्या शेवटच्या चरणाकडे जाण्याच्या अगोदर सर्वांनी एकदा त्या भगवंताचं नामस्मरण करूया. विठोबा कुमारी विठोबा कुमारी सारा विचार करावती सारा विचार करावती नाम जरा भक्ती तुझी चिंता तुका म्हणे कोटी कुळिते पुनीत तुका म्हणे कोटी कुळिते पुनीत भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू. आता भगवंताच्या नामाचं जर चिंतन केलं तर आपले कोटी कुळ पवित्र होतात. कारण आता हनुमंतरायांचा जर विचार करायचा झाला तर हनुमंतराय त्यांनी सतत रामाचं नामस्मरण केलं. हनुमंतरायानं रामाचं नामस्मरण केलं व आपल्या कुळाचा उद्धार करून घेतला. ज्याप्रमाणे एखाद्या वनामध्ये जर सुगंधित पुष्प फुललं तर संपूर्ण वन कसं सुगंधमय करून टाकतं, त्याप्रमाणे जर आपल्या कुळात जर एक वैष्णव निर्माण झाला, जर वैष्णव निर्माण झाला तर संपूर्ण कुळ कसं होतं, पावन होतं. पण जर या उलट झालं तर बघा, एखाद्या वनामध्ये सुकलेल्या झाडाच्या फांदीचा घर्षण झाला आणि अग्नी निर्माण होतो, सर्व वन भस्मसात करून टाकतं. तसंच कौरव कुळात एक दुष्ट दुर्योधन जन्माला आला, त्यानं काय केलं, संपूर्ण कुळाचा नाश केला. म्हणून आपल्या कुळात एक तरी वैष्णव निर्माण झाला पाहिजे. आता राकेश महाराज तुम्ही तर अगदी सगळं घडवण्याचंच काम केलं. विठ्ठल कारण ही बालका आता जे आहेत ना, जे टाळ घेऊन महाराज हे आमच्या भागेत तेव्हा नव्हतं हो, या आता जे उभं राहिलेत ना, अहो हे आपल्या तालुक्याचं जिल्ह्याचं भूषण आहे. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण कुळाचा विचार आहे ना इथून होणार.
कुळ आपल्याला बदलावं आता लागणार नाही. कारण हे आता जे जन्माला आहेत ना, हे 100% पुढचा भागवत आपला धर्म 100% हेच चालवणार आहे. कारण भागवत धर्माची पताका आता यांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे आता तुम्हाला आम्हाला निश्चिंत राहायला गरज नाही. आता कोणताही किती प्रकारचा आक्रम होऊ द्या हो, हे कधी माघार आता घेणार नाही. का धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, ह्याची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. जर धर्माच्या पालन करण्यासाठी आपल्याला आपल्या स्वतःचा धर्माचा अभिमान पाहिजे. आणि कारण नामस्मरण जर केलं ना, म्हणजे धर्माचं आपल्याला पालन त्या नामस्मरणामुळे समजतं. आता जर आपल्या कुळाचा उद्धार काय, ज्याप्रमाणे आपण एखाद्या आई 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 म्हणतो, त्या आईविषयी आपलं प्रेम निर्माण होतं. जेव्हा विठ्ठल 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 म्हणतो, त्या विठ्ठलाप्रती आपलं प्रेम निर्माण होतं. तसंच आपल्या ज्या माऊलीमध्ये माऊलीबद्दल प्रेम निर्माण होतंय. त्यामुळं कसं काय, आपल्या सतत नामस्मरण केलं पाहिजे. कारण नामस्मरण करताना कोणतंही साधन लागत नाही. कारण नामसंकीर्तन साधन नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, जयतील बापे जन्मोत्तरी, जयतील बापे जन्मोत्तरी. नामस्मरणामुळे आपल्या जीवनातील सर्व संकटे नाहीशी होतात. नामस्मरणामुळे आपल्या जीवनातील जे पाप आहे ते जळून जातात. आता नामस्मरण कोणी केलं तर वाल्या कोळ्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर वाल्या कोळ्याने जेव्हा नारद मुनी मिळाले तेव्हा काय झालं तर लिहिले रामायण रामादी केले रामायण रामादी. नारद मुनींनी त्या वाल्मिकाला जो राम नामाचा मंत्र दिला, त्या राम नामावर वाल्या कोळीने आपलं रामायण लिहिलं. म्हणजे सतत नामस्मरण केलं पाहिजे. आता हे मी सांगतोय म्हणून कोणी ऐकणार नाही. तुकोबारा सांगतात, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम कोणतं सांगते, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. कारण ही फक्त इथे जे नाचायचं धोतर घालून जे नाचायचं ना, ते फक्त इथंच आहे. कारण इथे जन्म घेण्यासाठी स्वर्गीचे अमर मृत्यू लोकी व्हावा जन्मा. कारण हा इथं जो सुख सोहळा आहे ना, तो इतर स्वर्गात नाही. त्यामुळे सगळ्यांनी एकदा कसं आहे नामस्मरण केलं पाहिजे. हे नामस्मरण सांगितलं कोणी तर आपल्याला त्या संतांनी सांगितलं. त्या संतांचं एकदा
ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मौन तुका सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे दयाच्या चिंतने निर्षेध संकट तराल दुर्घट भव सिंधू तुका म्हणे कोटी कोळीते पुणित भावे गाता गीत विठोबाचे दयाच्या चिंतने निर्षेध संकट तराल दुर्घट भव सिंधू झालेली सेवा परमात्मा पांडुरंगाच्या चरणावर समर्पित करतो राजराजेश्वर भगवान परशुरामाच्या चरणावर समर्पित करून माझे सद्गुरू श्रीधर महाराज खोलके त्यांच्या चरणावर समर्पित करतो माझे गुरुवर्य अभयदादा महाराज त्यांच्या चरणावर समर्पित करून तसेच माझे आई वडील त्यांच्या चरणावर समर्पित करतो आपल्या सुजान श्रोत्यांच्या चरणावर माझी सेवा ही समर्पित करून सेवेसाठी इथे टकतो विठ्ठल जय जय विठ्ठल.